कर. नमस्कार, जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हा आहे खिमा अर्धा किलो. तर हे अद्रक आणि लसूण आहे, आपण हे वाटून घेणार आहोत. हे आहे कोथिंबीर. आता आपण हे खलबत्यात सगळं काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण हे अद्रक लसूण याच्यावर आधी वाटून घेणार आहोत. अद्रक लसूण आपण वाटून घेतलं याच्यामध्ये. आता आपण काही नाही दिसलं तुझं अद्रक लसूण दिल्यावर. वरती कर बोलतोय तर. हा, कॅमेरा कुठे आहे? अद्रक लसूण आपण हे वाटून घेतलेलं आहे खलबत्यामध्ये. आता आपण हे खिमा पण याच्यामध्ये कुटून घेणार आहोत. खिमा आपण हा छान असं बारीक करून घेतलेला आहे. हे आपण असं थोडं याच्यात बारीक करून काढून ठेवणार आहे या भांड्यामध्ये. हा खिमा आपण परत त्याच्यात थोडासा बारीक करून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये हे अद्रक लसूण वाटून ठेवलेलं खलबत्यामध्ये आता हे मिक्स करून घेता याच्यामध्ये खिम्यामध्ये. हे पण याच्यासोबत आपल्याला कुटून घ्यायचं आहे अद्रक लसूण खिम्यामध्ये. हे आपण मिक्सरला पण करू शकतो, कारण ह्याच्यामध्ये केल्याने कसं टेस्ट जरा छान लागते याची. आपण मिक्सरमध्ये पण काढू शकतो. हे त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे. हे सगळं मिक्स करून कुटून घेईपर्यंत. मिठाने कसं पाणी सुटतं ना, तर हे बारीक नाही होणार. आपण टाकणारे थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट थोडीशीच टाकायची, कारण आपण याच्यात अद्रक लसूण आधी टाकलेलं आहे. कोथिंबीर, त्याच्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा रेग्युलर मसाला, 1 चमचा धन्याची पावडर, थोडीशी हळदी टाकत आहे, चवीनुसार थोडंसं मीठ, मटन मसाला, गरम मसाला. तर आपण एक कांदा, 1 टमाटा आहे, ह्याची आपण प्युरी करून घेणार आहे फोडणीसाठी. आता हे सगळ्यात मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे असं, आणि आपण हे छोटे छोटे याचे बॉल बनवणार आहोत. असे बॉल बनवून घेते छोटे छोटे. तर हे आपले बॉल बनवून तयार झालेले आहेत. तर आपण हे फोडणी करत आहे. कांदा झालेला आहे. आता 1 चमचा मसाला टाकते मी, लाल तिखट. आता आपण हे याच्यामध्ये टोमॅटो उंडे टाकून देणार याच्यामध्ये. हे आपण याच्यामध्ये असे टाकून द्यायचे. आता हे खिम्याचे उंडे टाकलेले त्याच्यामध्ये. आता आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं, लगेच नाही हलवायचं, कारण ते फुटून जातील म्हणून. याच्यात आपण आता थोडंसं पाणी टाकणार आहे. हे बघा, खिम्याचे बॉल, खिमा उंडा म्हणा किंवा खिमा बॉल छान झालेले आहेत. तर आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी. मस्त खिमा उंडा तयार झालेला आहे आपला. मी सर्व करून दाखवते. तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवू शकता. भातासोबत खायला, पोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही